ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। काय माझी वाणी मानेल संतासी, रंजव चित्तासी आपोलिया। यंत प्रविशम वाचनवाम प्रसुप्ताम, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम। अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्व गादिं, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। रायगडी मंदिरी वसी माझा राया, चरणासी अर्पितो सदैव माझी काया। जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती। गजाननं भूत गणादि सेवितो, कपित्थ जम्बो फलचारु भक्षणम्। उमासुतं शोक विनाशकारकं, नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं। कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। वंशे भूषितकरान्नवनीरदाभा, पीताम्बराधरुणबिम्ब फलाधरोष्टा। पूर्णेन्दु सुन्दर मुखादरविन्द नेत्रा, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। विठ्ठल ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून, जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणातील मागणी भगवान परमात्म्याच्या समोर केलेली आहे। विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो असा आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे। चालू असलेला अखंड हरनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मागील 18 वर्षापासून अविरतपणे श्री क्षेत्र श्रीपद धामणगाव या नगरीमध्ये चालू आहे। जशा प्रकारे चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये हरिनाम सप्ताह असतो, तशा प्रकारे धामणगावच्या वाळवंटामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि जवळपास 18 वर्षापासून अविरतपणे चालू आहे। सर्व गावकरी मंडळीसाठी, संयोजक मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या। 18 वर्षाच्या नंतर आपल्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होतो, तसा आता आपल्याला परमार्थाचा अधिकार हो। कारण की अधिकाराशिवाय महाराज म्हणतात की काला जर पाहिजे असेल तर काय लागतो? अधिकार लागतो। काल्याला जशा प्रकारचा अधिकार लागतो, खऱ्या अर्थानं तसा उद्या जो काला होणार आहे त्या अधिकारासाठी आपण सगळेजण पात्र झालो आहोत। विठ्ठल भगवान परमात्म्यानं ब्रह्मदेवाला सुद्धा काला नाही मिळू दिला महाराज। काल्याची आसे देव जळी झाले मासे। भगवंताने सांगितलं आता कोणीच यमुनेमध्ये जायचं नाही हात धुण्याकरता, का तर तिथं विवशी आलेली आहे। कारण की ब्रह्मदेव सुद्धा महाराज म्हणतात की तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे। तो काला वैकुंठामध्ये दुर्लभ आहे, परंतु मागील 18 वर्षापासून जी काही आपण संत सेवा केलेली आहे त्या सेवेचं फळ नक्की आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। विठ्ठल आज असा पर्वकाळ आहे, अमलकी एकादशीचा पर्वकाळ, आणि या पर्वकाळावर अशा प्रकारचा या कीर्तन सेवेचा योग आला। मागील 7 दिवसापासून आपण एकाहुनी बळी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार मंडळीचे कीर्तन ऐकतात। पत्रिका जर बघितली तर त्या पत्रिकेमध्ये माझी या ठिकाणी पात्रता नाही कीर्तन करण्याची, परंतु दिग्गज मंडळींचे कीर्तन या ठिकाणी आपण ठेवले। तरी पण सर्व गावकरी मंडळीच्या मनाचा मोठेपणा आहे, सगळ्या संयोजक मंडळीच्या या ठिकाणी मला कीर्तन सेवा प्राप्त झाली, म्हणून सर्व संयोजक मंडळीच्या खऱ्या अर्थाने मी आभार व्यक्त करतो। या ठिकाणी उभं राहण्याकरता
मागील पूर्वजन्मीची पुण्य असेल, पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मज आजी फळाशी आली, परमानंद आजी मानसी भेटी झाली या संतांची. म्हणून अशा उपस्थित सगळी संत मंडळी, गुणीजन गायक मंडळी, आपल्या परिसरातील दिग्गज सगळी मंडळी आहे. मृदंगाचार्य सुद्धा दिग्गज आहेत. श्रोते मंडळीला तर प्रभू तुम्ही महेशांची मूर्ती, कारण की तुम्ही जर नसताल तर आमच्या दोघांनाही किंमत प्राप्त होणार नाही. वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नवीन. महाराज म्हणतात वक्ता किती जरी मोठा असला तर श्रोत्याशिवाय तो कमी आहे. म्हणून तर ज्ञानोबरायांनी भगवान शंकर स्वरूप आहात अशा प्रकारचं आपल्याला संबोधन दिलेलं आहे. प्रभू तुम्ही महेशांची मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, म्हणून बोल जरी का गंगावती तरी स्वीकाराल की. म्हणून आपण सगळेजण महेशाच्या मूर्ती आहात. 12:30 वाजूस तर आपण सगळेजण महेश आहात, कोणी उठायचं नाही. तुम्हाला सांग दुष्काळातून आले का काय? कारण की आज जागरण महाराज. होय, जागरणमुळं लांबलं थोडंफार तर काय व्हायला जमन का नाही? मी काय लांबू देणार नाही जास्त, पण विचारायला. कारण की एकादशी देव जागर आला. एकादशीच्या दिवशी महाराज म्हणतात भगवान परमात्मा सुद्धा जागर करतो. आणि आपण फराळ सगळ्यांनी केलेले, त्याच्यामुळे सगळ्यांनी एकादशी धरलेल्या आहेत असं मी गृहीत धरतो. विठ्ठल एकादश अत्यंत महत्वाचे. वारकरी संप्रदायात महाराज 24 एकादशा आणि 5 पर्व काळ, 29 होते सगळे. 29 व्रताचा जो आचरण करतो तो खऱ्या अर्थानं वैष्णव समजला जातो. 24 एकादशा 12 दोन्ही 24, 12 महिन्याच्या 24, प्रत्येक महिन्याला 2 आणि 5 पर्व काळ आहेत. वारकरी संप्रदायामध्ये 5 पर्व काळाला अत्यंत महत्व दिले. पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, गोकुळाष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्री. विशेष नाथ महाराज म्हणतात ते पर्व विशेष भागवत धर्मामध्ये. एक आहे नरसिंह जयंती, दुसरी आहे रामनवमी, तिसरी आहे वामन जयंती, चौथी आहे गोकुळाष्टमी, आणि महाराज म्हणजे उत्तमोत्तमी महाशिवरात्रीला उत्तमोत्तम असं म्हटलेले. म्हणून आपण सगळ्यांनी हे 5 पर्व काळ पाळलेच पाहिजेत, उपवास केलेच पाहिजेत. बऱ्याचदा असं होतं महाराज की पूर्वी गोकुळाष्टमीला 12 वाजता लोक जेवण करायचे, पण बदल झाला. पण आता एक बदल राहिलेला आहे, कोणता? रामनवमीचा. पांडुरंग महाराज घुले आदरणीय गुरुवर्य महाराजांनी मागच्या वर्षी सांगितलं, 2-3 वर्षापासून सांगायले की रामनवमीला आपण दुपारी जे जेवण करतो ना ते करायचं नाही. दुसऱ्या दिवशी दशमीला आपण जेवण करायचं. रामनवमीला आपण रामजन्म झाल्याच्या नंतर तो साजरा करतो, परंतु खऱ्या अर्थानं दशमीच्या दिवशी तो त्या ठिकाणी आपण उपवास सोडायचा. रामनवमीला दुपारा नाही उपवास सोडायचा. मागे झाले ते पाहू नका, पण इथून पुढे तरी महाराज म्हणतात हा पर्व काळ आपण साधला पाहिजे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारांनी या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याच्या समोर आपल्या अंतःकरणातील मागणी केलेली आहे. अत्यंत आवश्यक असणारी मागणी आवश्यक व्यक्तींच्या समोरच केली पाहिजे. कोणाच्याही समोर काहीही मागितलं नाही पाहिजे. महाराज म्हणतात त्याच्याकडे 3 गोष्टी असल्या पाहिजेत. मागावं कोणाला हे अत्यंत महत्वाचं आहे. आपण आता सगळेजण संसारिकच आहोत आणि मागण्याची सवय आपल्याला नेहमीच असते. त्याच्याकडे बैल असावेत आणि नंतर आपण त्याला मागावे तरच मिळतील. म्हणायचं म्हणजे तेच बैल खटेन आहो तू वाटेन, आपल्याला काय देणार आहे? त्याच्याकडे असावं. महाराज म्हणतात आपण ज्याला मागायला चाललो त्याच्याकडे ती वस्तू असावी. पहिली गोष्ट तो श्रीमंत असला पाहिजे. पहिली अट काय आहे? पहिली गोष्ट तो काय असला पाहिजे? श्रीमंत असला पाहिजे. दुसरी गोष्ट तो उदार असला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट महाराज म्हणतात तो स्वतंत्र असला पाहिजे. पहिली गोष्ट श्रीमंतही असावा, दुसरी गोष्ट तो उदारही असावा, आणि तिसरी गोष्ट तो स्वतंत्रही असावा, तरच आपण त्याच्या समोर मागितलं पाहिजे. आज भगवान परमात्मा समोर जगद्गुरु तुकोबार मागतात. भगवान परमात्मा कसे आहेत? श्रीमंतही आहेत, दुसरी गोष्ट ते उदारही आहेत, आणि तिसरी गोष्ट ते स्वतंत्रही आहेत. विठ्ठल किती श्रीमंत भगवान परमात्माकडे. ज्ञानोबराय वर्णन करतात जे 6 गुण आहेत ते 6ही गुण भगवान परमात्माकडे. महाराज म्हणतात ऐका, यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वस्तीजेथ. 6 गुण आहेत. षडगुण ऐश्वर्य संपन्न. आपल्याकडे थोडाच गुण असतो महाराज, पण गुण कमी अवगुण जास्त असतो.
महाराज म्हणतात तो षडगुण ऐश्वर संपन्न आहेत. कोणते कोणते? हो, यश नावाचा जो गुण आहे महाराज म्हणतात. हो, दुसरा आहे श्री, तिसरा आहे औदार्य, चौथं आहे ज्ञान, पाचवं आहे वैराग्य आणि सहावं आहे ऐश्वर. विठ्ठल एवढा श्रीमंत आहे. पहिली गोष्ट 6 गुण असल्यामुळे तो श्रीमंत आहे. तो उदार किती आहे? महाराज म्हणतात तो विटेवरी ज्यांची पावले समान, तोची एक दान शूरदाता. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात तोची एक, दुसरा कोणताच नाही. तोची याचा अर्थ सकारात्मक सांगतात महाराज. हो, पहिली गोष्ट तो श्रीमंतही आहे, 6 गुण आहेत. तो उदार किती आहे? महाराज म्हणतात हे 6ला 6 वाटून टाकले, 6 भक्तांना 6 गुण देऊन टाकले. यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती. अवदारी देऊनी कर्णा हाती, कीर्ती दिगंतरी वाढविली. ज्ञाने उपदेशिला चतुरानन. हो, महाराज म्हणतात यश नावाचा जो गुण आहे, आपण सगळेजण यशवाडीला जातात ना. हो, त्याचं कारणच आहे, यश जर प्राप्त करायचं असेल तर हनुमंतरायाचं आपण दर्शन घेतलं पाहिजे. यश नावाचा गुण भगवान परमात्मा हनुमंतरायाला दिलेला आहे. रामायणामध्ये अपयश कुठंच हनुमंतरायाला आलं नाही. आपल्याला जर कधी यश पाहिजे असेल जीवनामध्ये तर दररोज आपण महाराज म्हणतात हनुमंतरायाचं दर्शन घेतलं पाहिजे. त्यांच्याकडे यश आहे आणि ते आपल्याला यश देतात. महाराज म्हणतात भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा. हो, नासे रोग हरे सब पीरा. आपली सगळी जी काही पीडा आहे ते हरण करण्याचं काम हनुमंतराय करतात. का? तर यश नावाचा गुण आहे त्यांच्याकडे. श्री महाराज म्हणतात यशश्री. विभीषण केला लंकापती, म्हणजे विभीषणाला श्री दिली. आणि औदार्य देऊन कर्ण हाती, उदारपणा जो आहे महाराज म्हणतात तो कर्णाला दिला. ज्ञाने उपदेशिला चतुर, ज्ञान नावाचा गुण चतुरांना ब्रह्मदेवाला दिला. हे 6 गुण भगवान परमात्माने वाटून टाकले म्हणून तो दानशूर आहे. याचा अर्थ तो उदार आहे. आणि तिसरी गोष्ट महाराज म्हणतात तो स्वतंत्र आहे. विठ्ठल तुम्ही स्वतंत्र आहात. तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र, देतान मनसी पात्रापात्र. कैवल्य ऐसे पवित्र वैरियाही दिधले, तुआ संकादिकाचे निमाने. सायुज्य सौरसो दिधला पुतणी, जी विषाचे ही स्तनपाने मारू आली. हो, देतान मनसी पात्रापात्र. भगवान परमात्मा तुम्ही एवढे स्वतंत्र आहात. कैवल्य ऐसे पवित्र, मोक्ष जो आहे तो मनानुसार म्हणतात वैर्यांना सुद्धा दिला. आपण जवळच्या माणसाला काही देत नाहीत, भगवान परमात्माने मोक्ष वैर्यांना दिला. कृष्ण कोपोनी जाशी मारी, तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. मा कृपेने उपदेश करी तो मी का न पवेची. अर्जुन म्हणतो हो, तुम्ही एखाद्याला देवा रागानं मारलं तरी त्याचा उद्धार होतो. सनकादिकांनी सनत कुमारांना जी गती दिली ती पुतना मावशीला देऊन टाकली. पुतना मावशी काय दूध घेऊन आली होती का? काय घेऊन आली होती का? बाळातीडा घेऊन आली होती होय. नेमकंच जन्माला आलं लेकरू, त्याला बाळा घेऊन येतात ना, बाळातीड्या काहीतरी ते दुसऱ्या बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. तसं काहीच आणलं नव्हतं. महाराज म्हणतात मारण्याकरता आली होती पुतना. पण सनत कुमारांना जी गती प्राप्त करून दिली तीच पुतना मावशीला दिली. अशा प्रकारचा तो भगवान परमात्मा उदार आहे, स्वतंत्र आहे आणि श्रीमंतही आहे. विठ्ठल मागितलं नाही पाहिजे. योग्य व्यक्तीपाशी जाऊन योग्य मागणी केली पाहिजे. काही नाही मागितलं पाहिजे. महाराज म्हणतात एखाद्या वेळेला आपण मागायला जातो. महाराज आता आपल्या सगळेजण आपण सप्ताह करणारी कमिटी आपल्या लक्षात येते नेमकं कोण्या घरी जायचं ते.
हो घरचा माणूस दारातच उभा असतो, महाराज या बरं झालं बरं झालं, रामकृष्ण हरी जय हरी बसायला टाकतोय. हो काय म्हणले काम? काय नाही महाराज आपला वार्षिक सप्ताह. हो हो बरोबर आहे ना आपल्या वार्षिक सप्ताह. हो मग पावती बुक ठेवल्याच्या नंतर हो तो म्हणतो दिली का, झाली का सगळ्या गावाची जमा? इथून सुरुवात असते त्याची. झाली का सगळ्या गावात? हो सगळ्यांची झाली जमा. फलाण्यानं दिली, बिस्ताऱ्यानं दिली, ते लिस्ट पाहते. हो फलाण्या पाटलानं दिली. हो त्याला काय मागणं पुढं फुफुटा उडत असे बहादर काय काय. हो त्या बिस्ताऱ्या पाटलानं दिली का? हो म्हणले त्याने बी दिली, 11,000 रुपये दिली. त्याला काय पुन्हा लुटायचं आणि 7,000 दान करायचं. हो अहो तुम्ही किती देता? घ्या आपले 11 रुपये. पाय करण्याची अवलाद. हो याचा अर्थ महाराज म्हणतात तो श्रीमंत आहे, स्वतंत्र आहे, पण तो उदार नाही, देण्याकरता अत्यंत कंजूस आहे. हो काही काही माणसं मक्खी चूस असते. मक्खी चूस. मक्खी चूस म्हणजे तुपातली माशी नाही. सांगू का? बरं जाऊ द्या सांगतच नाही. सांगू का कसं? नाही सांगतच नाही. बरं सांगतो जाऊ द्या. हो कढीत माशी पडली, कढीत. हो या बहादारांना कढी फेकून नाही दिली आणि माशी फेकून नाही दिली. हो त्या कढीतली माशी महाराज म्हणतात की चोखून 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 तिच्याकडून व्याजा सगळं कढी वसूल केली. याला म्हणायचं मक्खी चूस. असे कंजूस महाराज म्हणतात तो श्रीमंत आहे, स्वतंत्र आहे, परंतु उदार नाही. पहिली गोष्ट महाराज म्हणतात काही काही देण्याचं बघा उदार आहेत आम्ही, द्यायला काही हरकत नाही. द्यायला म्हणले परंतु काय करा महाराज आमच्या जवळच नाही. तो उदार आहे, स्वतंत्र आहे, परंतु श्रीमंत नाही. तिसरी गोष्ट महाराज म्हणतात श्रीमंतही असावा, उदारही असावा, पण तिसरा गुण कमी त्याच्यात. तो काय म्हणतो? हो महाराज बरं झालं आले तुम्ही, दुर्लभ भेटी तुम्हा. हा बरेच माणसाला बरेच प्रमाणात बऱ्याच वेळेला आठवते. कधी कधी आपण दिल्लीला जातो ना महाराज, एखादा बहादर येतो आपल्या टकुऱ्यावर सगळा बोजा ठेवतोय आणि पुन्हा काय म्हणतोय तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. अशा वेळेला आपण अशी बाई आणि एक कानसुल्या ठोका हाणायचा असं जोरात विकून हा ना तसं. त्यावेळेला आपण म्हणायचं करा क्षमा अपराध. लागू पुरते प्रमाण आपल्याला बी माहित असते. तसं ते म्हणते दुर्लभ भेटी तुम्ही बरं झाले आले बाबा, आमच्या घराला येरी तर कोणीच येत नाही, कशाला येईल तुझ्या घराला कोणी? मग काय आणलं म्हणले हे काय आपली पट्टी, काय हरकत नाही म्हणले, द्यायला बी हरकत नाही. भगवंतानं काही नाही कमी केलं. आपल्याला वाटतं की महाप्रसादाची पंगत हेच घेते काय कोणी. पण भानगड अशी असते ते म्हणते महाराज द्यायला काय हरकत नाही, भगवंतानं खूप दिलंय, पण आमची मंडळी माहेरला गेली. याचा अर्थ काय? तो स्वतंत्र नाही. पारतंत्र्यामध्ये देण्याकरता 3 गोष्टी लागतात. पहिली श्रीमंती, उदार आणि स्वतंत्र. कधी कधी स्वतंत्रता कमी पडते, पण आज भगवान परमात्म्याच्या समोर जगद्गुरु तुकोबाराय उभे, तर तो भगवान परमात्मा श्रीमंतही आहे, उदारही आहे आणि स्वतंत्रही आहे. विठ्ठल पुढचा देणार काही जरी असलं तरी महाराज म्हणतात आपण काय मागावं हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. भगवान परमात्म्याच्या समोर जाऊन संसारच मागणं हे अत्यंत चुकीची मागणी आहे. भगवान परमात्म्याला काही कळत नाही का महाराज की संसार तर म्हणले त्याला तो आपल्या हृदयातच राहतो, आपल्या अंतःकरणातील जे काही मागण्या त्याला कळत नाहीत का काय? महाराजांचा संसार आपल्यापेक्षा कितीतरी पटीने महाराज म्हणतात भौतिक परिस्थिती अत्यंत बिकट होती, पण संसाराचं काहीच मागितलं नाही. उलट महाराज म्हणतात प्रपंच ओसरो चित्त तुझे आई मुरो, ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. महाराजांनी प्रपंच ओसरावा अशा प्रकारची मागणी जगद्गुरु तुकोबारायाने भगवंताच्या समोर केली. विचार केला तर या नदीला पूर आलेला आहे. आमचे गुरुवारी हरिभक्तपरायण बाबाराव महाराज किर्लेकर वेदांताचार्य सांगत होते पूर आलेला बाबा पसराव का वसराव? हा होय पसरले आपल्याला पलीकडे जाता येईल का? हो पसराव का वसराव? हो मग आपल्याला काय वाटतंय आपली मागणी कशाची? आपणही पसरण्याची मागणी करतो ना देवाकडे. पूर म्हणजे हे पूर नाही. महाराज म्हणतात की संसार रूपी जो पूर आहे तो ओसरावा तर आपल्याला पलीकडे जाता येईल. महाराज म्हणतात भवसागरा जो रूपी पूर आहे तो पलीकडे जायचा असेल तर तो ओसरलाच पाहिजे. म्हणून महाराजांनी प्रपंच ओसरण्याची मागणी केली. काय मागावं हे सुद्धा काही कळलं पाहिजे. महाराज म्हणतात हो एक माथारा असं चतुर होतं, त्याला भगवान परमात्मा प्रसन्न झाले. आता अशा गोष्टी मला सांगू वाटत नाही. सांगू का? बरं जाऊ द्या सांगतच नाही. बरं सांग तुम्हाला एकदा ठरवा काय करायचे ते, कारण आम्हाला
11ला मोकळं करा. हो ते म्हातारं काय भगवंताच्या समोर उभं राहिले, भगवान परमात्मा त्याला प्रसन्न झाले, काय पाहिजे ते मागा. हो अत्यंत हुशार होतं महाराज. ते मागणी कशी असावी त्याने सांगितलं. पहिलं तर महाराज म्हणतात ते त्याला आंधळ होतं, आंधळ म्हातारं. सहज मी आंधळा का, तसं सहज अशा प्रकारचं ते आंधळ होतं. आंधळ्याने भगवंताच्या समोर जाऊन मागणी केली. म्हणले देवा तुम्ही जर द्यायलाच तयार आहेत ना मग एक काम करा. काय म्हणले, माझ्या डोळ्याच्या देखत माझ्या नातवावर राज सिंहासनाचं छत्र मला बघायला मिळावं, अशा प्रकारची मागणी केली. म्हणजे एकाच मागणीमध्ये सगळंच मागून घेतलं. पहिली गोष्ट महाराज म्हणतात की हे कसं होतं, आंधळ होतं, आंधळ. पहिली गोष्ट भगवान परमात्माला त्याला काय द्यावं लागले, डोळे द्यावं लागले. हो आता चांगल्याचा मेळ जमणार तर आंधळ्याचा कुठं मेळ जमणार आहे, कशाचा. तुमच्या सगळ्या मनात तेच आहे, बरोबर तेच आहे. हो भगवंताला दुसरी गोष्ट याचं लग्न करून द्यावं लागलं. पहिली गोष्ट याला डोळे दिले, दुसरी गोष्ट याला लग्न दिलं, तिसरी गोष्ट पुन्हा याला मुलं दिले आणि पुन्हा त्या मुलाचेही लग्न करून दिले. आणि नातू झाल्याच्या नंतर त्याला राज सिंहासन, सोन्याचं सिंहासन दिलं. म्हणजे एकाच मागणीमध्ये सगळ्या गोष्टीची पूर्तता करून घेतली. तसं जगद्गुरु तुकोबाराय मागतात. महाराज म्हणतात अनेक ठिकाणी आपण त्यांच्या मागण्या पाहायला मिळतात. महाराज चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, रूपाचे ध्यान, आगममुखी नाम तुझे वर्णावे, आगममुखी नाम वर्णावे. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे तर 4 मागण्या केल्यात महाराजांनी या अभंगामध्ये. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण. 4 मागण्या केल्या आणि भगवंताच्या समोर म्हणतात देवा हेची एक तुम्हा. आता विचार केला तर कोणता माणूस देईल का, हेची एक तुम्हा मागतो मी दातार. महाराज म्हणतात 4 मागतात आणि म्हणतात एक द्या देवा. देव म्हणले महाराज तुमच्यासारखे हुशार मागणारे आले आमच्याजवळ काहीच राहणार नाही ना. एकाच चरणामध्ये 4 गोष्टी मागितल्या. पहिली गोष्ट म्हणजे चित्ती तुझे पाय, दुसरी डोळा रूपाचे ध्यान, तिसरी अखंडमुखी नाम आणि चौथी तुमचे वर्णावे गुण. या 4 मागण्या करता आणि पुन्हा म्हणता एकच मोजा. असं कसं जमलं, 4 शेर टाक आणि 1 धारा, असं कुठं जमणार आहे का. हेची एक तुम्हा मागतो मी दातारा. अत्यंत चतुर असणारे जगद्गुरु तुकोबाराय काय मागावं हे संतांकडूनच आपण शिकलं पाहिजेत महाराज. वास्तविक विचार केला तर साधू संत काही भगवान परमात्माकडे मागतच नाही. पहिली गोष्ट महाराज म्हणतात आम्ही काही मागतच नाही. का तर मागणाराचा धिक्कार महाराजांनी अनेक वेळेला केलेला आहे. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणी, हात पसरी धुळी जिगत्याचे. जो नेहमी हात पसरतो महाराज म्हणतात धिक्कार आहे त्याचा. हात पसरी जिने धिक्क त्याचे, धिक्कार नाही म्हणले त्याचा. कधीच काही मागितलं नाही. कितीही गरिबी असेल, किती काही असेल, भौतिक परिस्थितीचा विचार केला तर अत्यंत दुर्बळ अशा प्रकारची परिस्थिती आहे. महाराज म्हणतात आम्ही सदैव सुडके, जवळ येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखीती. महाराज म्हणतात आम्ही एखाद्या वेळेला जर सत्याला गेलोत ना तर आमचे घर कुत्रे राखतात. का आमच्या घरात नाहीच काही. अशी आहे परिस्थितीत महाराजांनी संसारिक विषय काहीच मागितलं नाही. आज जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्माच्या दारात उभं राहतात, उभं ठाकतात आणि महाराज काय म्हणतात भगवंता
कधीच न मागणारे जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या समोर मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. भगवान परमात्मा महाराज विनंती करतात काहीतरी मागा, काहीतरी मागा. त्यावेळेला महाराजांनी मागणी केलेली हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. पण आज जी मागणी करतात महाराज म्हणतात मी तुझ्या दारात उभा आहे देवा, ठाकलो. एखादा शावकार जर आपल्या दारात आला तर तो उभा ठाकतो, खाली बसत नाही. हातामध्ये दंड असतो, त्याच्या पूर्वीच्या काळची पद्धत आहे. आमच्या इकडे ते राजस्थानी रगी घेऊन येत होते. त्याला जर म्हणलं ना दम खा तर ते असं फिरून यायचे, जसं नाक दाबून धरायचे. दम खा ते म्हणलं हे काय दम नव्हत ना. उभं दांडे हातात घेऊन दारात उभं ठाकणं याचा अर्थ आत्ताच ती आम्हाला वस्तू पाहिजेत असा अर्थ आहे त्याचा. उभा ठाकणं आणि खाली बसून मागणी करत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दी. खाली बसल्याच्या नंतरचा भाव आहे, पण उभं ठाकल्याच्या नंतर नाही ना, ते उभंच याला द्यावाच लागतंय. तसंच जगद्गुरु तुकोबाराय आज भगवंताच्या दारासमोर उभं ठाकतात. महाराज आम्ही तुमच्या दारात उभं ठाकलो आहोत आणि आज मी याचकही आहे आणि भिकारी आहे. उभा याचक भिकारी. याचक वेगळा आणि भिकारी वेगळा महाराज. याचकाचा अर्थ असा आहे की याचक हा अंतकरणामध्ये ठरून आलेला असतो, मला हेच पाहिजे. पण भिकाऱ्याचं तसं नसते. भिकारीने जर मागितलं ना आपल्या घरात नाही मला पंचपक्वान्नाच जेवण द्या, तर घरचा माणूस म्हणतो भिकाऱ्याला वकारा, जे असेल ते घे ना. याचक वेगळा महाराज म्हणतात, ठरून आलेला असतो तो याचक आहे आणि जेवढं मिळेल त्याच्यात समाधानी आहे त्याला म्हणायचं भिकारी. आज महाराज म्हणतात मी तुमच्या दारात याचकही आहे आणि तुम्ही द्याल तेवढ्यामध्ये मी समाधानी राहणार नाही. मला फक्त माझ्या अंतकरणातील मागणी पाहिजे. मागावं काय संतांकडून का महाराज म्हणतात शिकावं, महापुरुषाकडूनही आपण शिकलं पाहिजे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, खूप मोठा इतिहास आहे महाराजांचा. आता 19 फेब्रुवारीला जयंती होऊन गेली महाराजांची 396वी. 396 वर्ष झाले. आजही आपण महाराजांच्या नावाचा जयघोष करतो. का तर ते स्वतः करता कधीच जगले नाही महाराज. महाराजांचे लग्न किती झाले आपल्याला सगळ्यांना माहित आहे. किती लग्न झाले होते महाराजांचे? हा किती? बोला बोला. हा चुकलं तर काय हरकत नाही, पण मोठ्यानं सांगा. हा हा बरोबर आहे. महाराजांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. 8 विवाह झाले होते. आपण महाराजांचा इतिहास लक्षात घेतला पाहिजे महाराज. परिस्थिती अशी झाली, फक्त आपण डीजे लावले होते 19 फेब्रुवारीला, परंतु महाराजांचं चरित्र वाचायला कोणीच तयार नाही. वाचनालयामध्ये एक लिखाण केलेलं असते, वाचाल तर वाचाल नाही तर मराल. पुढचं त्याला सांगायचं असते, पण खऱ्या अर्थानं महाराजांचा इतिहास आपण वाचला पाहिजे. महाराजांनी 8 विवाह केले होते. महाराजांनी 8 विवाह कशा करता केले होते? महाराज काही कोणत्या प्रकारचे भोगी नव्हते. त्याग होता अंतकरणामध्ये. महाराजांचा 8 विवाह याच्याकरता केले होते की मोठे मोठे जे घराणे येतं त्या घराण्याला स्वराज्याशी जोडता यावं आणि त्यांचा उपयोग आपल्या स्वराज्याशी कामी यावा याच्याकरता त्यांनी विवाह केले होते 8. परंतु छत्रपती संभाजी महाराजांची आई, तिच्यासोबत पहिला विवाह झाला होता. महाराजांचा जन्म झाला छत्रपती संभाजी महाराजांचा आणि त्या वारल्या. पण राहिलेल्या 7 जणी होत्या. त्याच्यामध्ये सोयराबाई प्रमुख होत्या, पुतळाबाई, गुणवंताबाई अशा 7 जणी होत्या. महाराज 1666 ची गोष्ट, ज्यावेळेला मुरारबाजीला मारलं, पुरंदरचा तह झाला आणि
मिर्झा राजा जयसिंगासोबत महाराजांनी तह केला. कधी मागे यायचं आणि कधी पुढे जायचं. तह केल्याचा अर्थ काही सगळं स्वराज्य नाही दिलं. महाराजांकडे फक्त 23 किल्ले राहिले. 365 किल्ल्यापैकी फक्त 23 किल्ले राहिले आणि बाकीचे सगळे किल्ले मिर्झा राजाने जिंकून घेतले. त्याच्यामध्ये दिलेर खानाई सोबत होता. तह झाला. 23 किल्ले महाराजाकडे, फक्त 2 लक्ष होणांचा मुलूक राहिला. सगळं स्वराज्य धुळीला मिळालं होतं. महाराज आता मांडलिक राजे झाले. औरंगजेबाचे मांडलिक राजे झाले आणि मिर्झा राजाने सांगितलं की 51वा वाढदिवस आग्र्यामध्ये आहे, तुम्हाला वाढदिवसाला जावं लागतंय महाराज. महाराजांनी सांगितलं मी जाणार नाही आग्र्याला. का तर तिथं माझ्या जीवाला धोका आहे. मिर्झा राजा जयसिंगानं बेलाचं पान उचललं. सांगितलं महाराज तुम्ही जा, या ठिकाणी मिर्झा राजे मी एक हिंदू राजा आहे, बेल व पत्र उचलतो शिवपिंडीवरच, तुमच्या जीवाला केसालाही धक्का लागू देणार नाही. तिथं माझा मुलगा रामसिंह आहे, त्याला मी सगळी जबाबदारी दिली. ज्या वेळेला महाराजांचा नाईला झाला, 51व्या वाढदिवसाला जायला निघाले महाराज. काय मागितलं पाहिजे, मागण्याचा विषय महाराजांनी आपल्या 7ही पत्न्यांना सांगितलं. मी आग्र्याला जातो आहे, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. काय मागितलं पाहिजे. महाराज अंतःकरणात डोळ्याला धारा लागतात. सगळ्यांनी काय काय मागावं, काहींनी सांगितलं महाराज आमच्याकरता उत्तरेमध्ये अत्तर चांगल्या पद्धतीचे मिळते, तुम्ही अत्तर घेऊन या आमच्याकरता. काहींनी सांगितलं आमच्याकरता साड्या घेऊन या. काहींनी सांगितलं आमच्याकरता दागिने घेऊन या. परंतु पुतळाबाई मासाहेब त्यांना पुत्ररत्न नव्हतं. आपलं सगळं शरीर महाराजांच्या चरणावर अर्पण केलं होतं. जात असताना पुतळाबाईच्या डोळ्याला धारा लागल्या आणि पुतळाबाईने काय मागावं, महाराजांच्या समोर पदर पसरला आणि पुतळाबाईने एकच मागणी केली, महाराज बाकीच्यांच्या मागण्या पूर्ण होत्या, मला काही शंका नाही त्याच्यामध्ये, पण माझी मागणी एकच आहे की तुम्ही काय करा, उत्तरेला चाललात पण येत असताना माझं कुंकू मात्र जतन करून आणा. माझं कुंकू आणा, बाकीचं मला काहीच नको. तुम्ही जर मला माझं कुंकू परत आणून दिलं तर मला सर्वस्व माझं प्राप्त झालं. महाराजांच्याही डोळ्याला धारा लागल्या. सांगितलं पुतळा, अरे बाकीच्यांची मागणी सोपी आहे, पण तुझं कुंकू परत आणून देणं हे सगळ्यात मोठं अवघड काम आहे. त्यांना लक्षात आलं होतं की कुंकू परत आलं म्हणजे बाकी सगळंच मिळालं. विठ्ठल शिकलं पाहिजे महाराज की काय मागावं. महाराज म्हणतात आम्ही तुमच्या दारात उभा आहोत देवा, आज याचक म्हणून मी उभा आहे, मला दुसरं काहीच नको, फक्त काय पाहिजे मला प्रेम भातुके द्या. महाराज म्हणतात अभंगाच्या ध्रुवपदात महाराजांनी मागणी केली, मज भीक काही देवा आणि प्रेम भातुके पाठवा. महाराज म्हणतात मी तुमच्या दारातला काय आहे, भिकारी आहे. विचार केला तर भिकार पण ओढून घेणं अत्यंत अवघड आहे. महाराजांनी स्वतःहून ओढून घेतले. भिकारी होणं आणि भिकार पण ओढून घेणं हे अवघड काम आहे. आपण भिकारी होतो, आपण सगळं ऐकून भिकारी मोकळ होतो, पण भिकार पण स्वतःहून ओढून घेणं हे सगळ्यात जास्त अवघड आहे. आणि परमार्थात महाराज म्हणतात भिकारी ही सगळ्यात सर्वोच्च पदवी आहे. महाराजांनी अनेक वेळेला पंढरपूरचा मी वारकरी होईल, काय होईल महाराज भिकारी
पंढरीचा वारकरी. महाराज म्हणतात मी भिकारी होईल पंढरपूरची वारी करण्याकरता. व्हावया भिकारी हिची आम्हा कारण अंतराया जन अंतर्बाई. महाराज म्हणतात लोकांनी आमच्यापासून दूर जावं याच्याकरता आम्ही भिकारी व्हावं. आमच्या जवळ जर सगळं काही असलं तर लोक आम्हाला चिटकतील आणि आमचा परमार्थ काय होईल, दूर जाईल. आम्ही जर भिकारी झालो देवा तर आमच्यापाशी कोणीच येणार नाही. जवळ भिकाऱ्याजवळ कोणी जाते का, क्षणभर सुद्धा उभं राहत नाही. आणि भिकाऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन माणसाचा अत्यंत वाईट असतो. झिडकारून टाकतो आपण त्याला. दिलं तर दिलं, नाही तर उलट बोलण्याचाही त्या ठिकाणी आपण बऱ्याचदा प्रयत्न करतो. होय पलीकडे अशा पद्धतीचा आविर्भाव असतो. महाराज म्हणतात अशाच पद्धतीने लोकांनी आम्हाला झिडकारलं पाहिजे. लोकांनी जर झिडकारलं तर मग आम्ही खऱ्या अर्थानं परमार्थ करू. लोकांनी आम्हाला येणं म्हणावं त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आपलं परमार्थ आपण कुठंतरी परमार्थाला लागलो असं समजायला पाहिजे. लोकांनी असं म्हणावं की हे टाळकुटे म्हणजे निवळ येडं आहे, म्हणजे आपलं काम सोपं होते महाराज. आणि लोकांनी जर येडं समजलं ना तर खऱ्या अर्थानं आपण धन्य आहोत असं समजा. कारण की वेडेच माणसं काय करतात, इतिहास घडवतात. आणि येड्यांनी घडवलेला इतिहास शहाणी माणसं वाचतात. हे इतिहास आहे. येड्यानेच घडवलेले ते शहाणे माणसं वाचतात. हे खऱ्या अर्थानं आपला इतिहास आहे. म्हणून महाराज सुद्धा वेडे झाले होते. वेडा झालो वेडी आमच्या गावी आलो. महाराज म्हणतात आम्ही येडे झालो, आम्ही भिकारी झालो होतो. खऱ्या अर्थानं आम्ही भिकारी कशा करतात, लोकांनी आमचा तिरस्कार करावा. साधू संत महात्मे स्वतःचा जो चमत्कार आहे त्यांनी कधीच दाखवला नाही. महाराज सहज चमत्कार झाले असतील पण चमत्कार का न दाखिले. आज आपण जर चमत्कार दाखवू तर लगेच उद्या लोक येतात, महाराज पहा बरं आमचा हात, आमच्या घरी म्हणले लहान्या पोराचं मोह कतच जमन. हे सगळे नाटक आहेत. काहीतरी आपण बऱ्याचदा पहा जिथं जिथं जास्त समाज जातो जी गर्दी आहे महाराज म्हणतात ती विनाकारणची गर्दी, की स्वतःचे दुःख संसारिक. बऱ्याच ठिकाणी आता ठाणे कुठं कोणी बाबा कोणी काय जे काय असेल ते प्रकार अनेक प्रकार घडले. त्याच्यामध्ये अशिक्षित माणसं चाललेत असंही नाही. याच्यामध्ये ज्यांच्याकडे डिग्री आहेत जे स्वतःला सुशिक्षित समजतात. सुशिक्षित मी माझं बोलण्याचा उद्देश पहा, सुशिक्षित म्हणजे सु आणि शी क्षित झालेले आहेत ते, त्यांना म्हणायचं सुशिक्षित. इकडं सप्ताहाकडे ते कधी तोंड करत नाहीत. सप्ताहाकडे त्यांची पाठ असते. आणि एखाद्या वेळेला जर त्यांना जर दुःख आलं ना तर मग सगळ्यात अगोदर बाबाच्या समोर हेच असते, विठ्ठल. सप्ताहामध्ये उभं वेडे खुळे लोकांना अंधश्रद्धेमध्ये टाकण्याचा विषय. परंतु वारकरी संप्रदायाचे सप्ते महाराज म्हणतात की अंधश्रद्धेतून बाहेर काढणारे आहेत. कधीच जगद्गुरु तुकोबारायांनी ज्ञानेश्वर महाराजांनी अंधश्रद्धेमध्ये तुम्हाला आम्हाला टाकलं नाही. महाराज म्हणतात आपण श्रद्धा ठेवावी परंतु ती डोळस असावी. महाराज म्हणतात आपल्या बुद्धीचे जे डोळे आहेत महाराज म्हणतात ते ज्ञान आहे. कर्माचे डोळे ज्ञान महाराज म्हणतात ते निर्दोष होवावे. आपल्या कर्माला ज्ञानरूपी जर डोळे असतील तर खऱ्या अर्थानं ते आपलं कर्म हे डोळस कर्म आहे. आणि आपण कर्म जर डोळे झाकून जर केलं तर त्याला अंधविश्वास म्हणतात, त्याला अंधभक्ती असं म्हणतात. याच्याकरता याचक झालो देवा. आज मी भिकारीही झालो. कधी कधी याचक असतो पण भिकारी नसतो, कधी कधी भिकारी असतो पण याचक नसतो. महाराज म्हणतात मी आज याचकही आहे आणि भिकारी आहे. मी काय मागणी करतो अभंगाच्या दुसऱ्या
काही देवा प्रेम भातुके पाठवा. हो, मला जर तुम्ही भिकारी समजत असताल देवा तर मज भीक काही देवा. मला काय द्यायचं ते तुम्ही द्या. मला जर भिकारी समजत असाल तर, पण मला जर तुम्ही याचक समजत असाल तर प्रेम भातुके पाठवा. भातुके या शब्दाचा अर्थ आहे खाऊ. प्रेमरूपी खाऊ पाठवा महाराज. जगद्गुरु तुकोबारायांनी भगवान शंकराकडे सुद्धा हीच मागणी केलेली. पत्र आपण वाचा. जगद्गुरु तुकोबारायांनी पत्र पाठवलेले. एक उत्तर भारतातला भक्त होता जगद्गुरु भगवान शंकराचा, आणि त्याने विनंती केली जगद्गुरु तुकोबाराला, महाराज मी काशीला चाललो, मी तीर्थयात्रे करता चाललो, तुम्ही चला माझ्यासोबत. महाराज म्हणतात की मी पंढरपूर सोडून कुठेच गेलो नाही, मी सगळं जीवनामध्ये पाहिलं. महाराज म्हणतात वाराणसी गया पाहिली द्वारका परी नये तुका पंढरीशी. मी बाकी सगळं पाहिलं महाराज म्हणतात, पण पंढरपूरची बराबरी करण्याचं सामर्थ्य त्या देवामध्ये नाही. मग महाराजांनी पत्र दिलं. एक पत्र गयेला पाठवलं, एक पत्र मथुरेला पाठवलं, आणि एक पत्र काशी विश्वनाथाकडे पाठवलं. पिंड पदावरी दिला आपुलिया करी माझे झाले गयावर्जन. हे गयेला पत्रामध्ये महाराजांनी तो अभंग पाठवला, मथुरेलाही तो अभंग एक पाठवला, आणि तिसरा अभंग काशी विश्वनाथाला पाठवलेला आहे. तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराळे. तुम्ही विश्वनाथ आहात देवा. हो, काय उणे तुम्हापाशी, तुमच्याकडे काही कमी नाही. मी फक्त अल्प संतोषी, मी फक्त थोड्यामध्ये संतुष्ट होणार आहे. हो, तुम्ही फक्त थोडं द्या मला. काय द्या देवा? हो, तुका म्हणे देवा आणि प्रेम भातुके पाठवा. तिथेही प्रेम भातुके शब्द आला. काशी विश्वनाथालाही काही मागायचं त्यावेळेला महाराजांनी काहीच मागितलं नाही, मला प्रेमरूपी खाऊ पाठवा. आणि आज भगवंताच्या समोर महाराज म्हणतात मला प्रेम पाठवा देवा. विचार जर केला तर महाराज म्हणतात भगवंताच्या समोर प्रेम मागितलं जगद्गुरु तुकोबारायांनी. कशा करता प्रेम मागितलं? महाराज म्हणतात माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा. महाराज म्हणतात आम्हाला अभंगाच्या माध्यमातून तुमचं गुणही वर्णन करायचे आणि तुमचं नामस्मरणही करायचं. गुण वर्णन करण्याकरता कला द्या देवा. कला, कलेशिवाय तुमचं गुण वर्णन करता येणार नाही. आमच्याकडे कलेचे अभाव आहे. 64 कला चांगदेव महाराजाकडे होत्या महाराज, परंतु 65वी कला त्यांना ज्ञात नव्हती, आणि 65वी कला त्यांना मुक्ताबाईंनी महाराज म्हणतात त्यांना दिली. उपजताची ज्ञानी हे वर्ण जाणून आले लोटांगणी चांगले. चांगदेव 65च्या रूपाने ज्ञानोबरायांनी त्यांना 65 ओव्या दिल्या. मुक्ताबाईने गुरु झाल्या मुक्ताबाई, आणि त्यावेळेला चांगदेव महाराज म्हणतात की खऱ्या अर्थानं माझा 64 कला असून त्याचा काही उपयोग झाला नाही. विचार केला तर हो, त्या 64 कला 64 प्रकारचे आहेत. महाराज म्हणतात आता एक गायन करणं ही सुद्धा काय आहे? कलाचे. मृदंग वाजवणं ही सुद्धा काय आहे? हो, वक्तृत्व करणं ही सुद्धा काय आहे? कलाचे ना. कीर्तनात बसून टाळ्यानं वाजवणं ही सुद्धा काय आहे? कलाचे. त्याच्यात आपण कलाकार आहोत. शेजारी म्हणते वाजवणं जाऊ दे, त्याच्या धंदाचे सांगायचं बिनघोर झाले म्हणजे असे म्हणून. पण ही कलाचे. महाराज म्हणतात की पूर्वीच्या काळात सुतार काम होतं, ही सुद्धा काय होती? एक कलाच होती. पुन्हा विणकाम करणं ही सुद्धा काय होती? कलाच होती. भांडण करणं ही सुद्धा काय आहे? कलाचे म्हणा ना. सगळ्याला भांडण करतात का? एकानं महाराज काल परवाचा प्रसंग आहे, सकाळी 7ला भांडण चालू केलं होतं. तिथला सकाळी 7ला 3 वाजूस तर त्यानं भैरवी घेतली नाही. म्हणजे त्याला किती राग रागीने माहित असते. एकदा घेतलेला अभंग पुन्हा डबल येऊच द्याला नाही. ते का तुम्ही आम्ही एक का काय महाराज? कुठं गेलं की तेच अभंग? तसं नाही. त्यानं सकाळी 7ला जे घेतला, हो काय कायचं तर महाराज कुठं गेलं तर तेच अभंग. विठ्ठल विठ्ठल पुन्हा फिक्स टाइमवर असते. माणसाला माहिती आता इथे 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 होणार आहे. म्हणजे हे सध्याचा काळ आहे, काल आहे तस्मै नामा. आपल्याला काय करायचं बिचारायचं? राम अवतार में फल फलावल, कृष्ण अवतार में घी, आणि हमारे राज्य में देशी दारू दाबा दाबा के पी. हा असं आपलं काय करायचं त्याच्यावर? तशा प्रकारे मी काय सांगत होतो? कीर्तन. हा, हे जमलं आता. आमच्या लाडक्या बहिणीचं काय चालू आहे मला मिळत नाही. तुमच्याकडे काय चालू आहे तुमचं? मांड्या गिंड्या घाला जरा, टाळ्या वाजी जा जोरात, म्हणजे दुसरा हप्ता लवकर पडेल.
संपत आलंय. तसं नाही, अजून लय राहिले. महाराज म्हणतात मी याचक आहे आज देवा तुमच्या समोर. मला कला तुमच्या वर्णन करण्याकरता काय पाहिजे? प्रेम पाहिजे. महाराज म्हणतात माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. गुण वर्णन करण्याकरता कला द्या आणि प्रेम कशा करता पाहिजेत तर तुमचं नामस्मरण करण्याकरता महाराज म्हणतात प्रेम पाहिजे. अंतःकरणात जर प्रेम नसेल तर ते नामस्मरण महाराज म्हणतात व्यर्थ आहे. नाथ महाराज म्हणतात प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचून काय. प्रेम याच्या करता पाहिजे. त्या ठिकाणी मुरार बापूंचं एक वाक्य महाराज म्हणतात. मुरार बापू म्हणतात की आपल्या अंतःकरणातलं प्रेम आपल्या डोळ्यातून व्यक्त होते. डोळ्याला धारा ज्यावेळेला लागतात त्यावेळेला महाराज म्हणतात खऱ्या अर्थानं अंतःकरणात प्रेमी. नामस्मरण करताना ज्याच्या डोळ्याला धारा लागतात त्याच्या खऱ्या अर्थानं हृदयामध्ये प्रेम उत्पन्न झालेले. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान. एका जनार्दनी प्रेम अति गोड अनुभवी सुरवाळ जाणतील. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. नाथ महाराज म्हणतात देवा आमच्या अंतःकरणामध्ये भक्तीही असावी, प्रेमही असावं आणि ज्ञानही असावं. नुसतं जर ज्ञान जर दिलं तर महाराज म्हणतात ते शुष्क आहे, कोरडं आहे. प्रेमाशिवाय प्राप्त झालेलं ते ज्ञान महाराज म्हणतात शुष्क आहे, कोरडं आहे. आणि त्या ज्ञानानं महाराज म्हणतात फक्त नाही फक्त आपल्याला अंतःकरणामध्ये अहंकार उत्पन्न होईल, बाकी त्याच्यानं काही प्राप्त होणार नाही. त्याचं उदाहरण भागवतामध्ये आलेलं आहे. महाराज आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. उद्धव हे बृहस्पतीचे शिष्य होते. शिष्यो बृहस्पती साक्षात उद्धव बुद्धी सत्तम. शुकाचार्य सांगतात राजन शिष्यो बृहस्पती साक्षात. ते बृहस्पतीचे शिष्य होते, सामान्य माणसाचे शिष्य नव्हते. बृहस्पती म्हणजे देवतांचे गुरु असणारे बृहस्पती त्यांचे शिष्य होते. उद्धव बुद्धी सत्तम, बुद्धिवान होते. बुद्धी तत्व त्यांच्याकडे अत्यंत होतं. भगवान परमात्माने विचार केला त्यांच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये ज्ञान तर आहे, परंतु माझ्यावर निष्काम प्रेम करणारे जे गवळी आहेत, जे गोपाळ आहेत, यांची भेट झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं उद्धव हे पूर्ण प्राप्त होणार नाहीत, पूर्णत्वाला प्राप्त होणार नाहीत. त्यावेळेला भगवान परमात्माने सांगितलं उद्धवा तुम्ही एकदा गोपिकांना भेटा. नारदांनी भक्ती सूत्रामध्ये सांगितलं भक्ती जर करायची असेल तर भक्ती महाराज म्हणतात गोपिकांसारखी करावी. गोपिकांचं जे प्रेम होतं भगवान परमात्मावर, गोपाळांचं जे प्रेम होतं तशा पद्धतीची भक्ती आपल्या अंतःकरणातली असावी. उद्धव म्हणतात देवा मी तर ज्ञानी आहे, मी निर्गुणाचा उपासक आहे. जहद अजहद लक्षणा मला माहित आहेत. आम्ही त्या अशिक्षित गोपाळांना जाऊन काय सांगू? अरे जे कधी शाळेतच गेले नाही, ज्यांनी कधी बालवाडीची पायरीही रेंगली नाही, त्याला जाऊन मी काय सांगणार? मला पाठवूच नका तिकडं. त्यावेळेला भगवंतांना सांगितलं नाही तुम्हाला जावं लागतंय. उद्धवा तुमच्याशिवाय चांगल्या प्रकारचं समजून कोण सांगणार आहे त्यांना? तुम्ही एकदा जाच. त्यावेळेला उद्धवांनी नकारात्मक भाषेत सांगितलं म्हणले मी जातो देवा, पण आज जातो आणि उद्याच्याला म्हणले परत वापस येतो. ते म्हणजे भगवंतांना सांगितलं एकदा जाऊन तर बघा तुम्ही. जाणं आपल्या हातात असते पण येणं आपल्या हातात नसते. ते पाहुणे ठरवतील म्हणजे कधी आपल्याला वापस जायचं ते. एकदा तुम्ही जाऊन तर बघा, वापस कधी यायचं ते तिथले गोपाळ ठरवतील. आणि ज्या वेळेला महाराज म्हणतात उद्धवजी गेले त्यावेळेला त्या भूमीवर पाय ठेवला त्या वृंदावनाच्या, त्यावेळेला त्यांना वेगळं करंट लागलं. खऱ्या अर्थानं म्हणले ही भूमी. महाराज म्हणतात की गायीची या मागे कृष्णाचे पावले. अक्रूराची अवस्था तशी झाली होती. अक्रूरे घातले लोटांगण. त्यावेळेला अक्रूरांनी लोटांगण घातलं होतं. उद्धवालाही तसंच प्रकार आहे. उद्धवांनी कोणालाच ओळखलं नाही, परंतु यशोदा आई साहेबाची अवस्था बघितली. त्या नदीची जी नदी तयार झाली होती महाराज म्हणतात अश्रूंची, त्या नदीनं गेले तर सगळ्या गोपिका लाखो गोपिका रडत होत्या. त्यावेळेला म्हणले राधा कुठे? राधा तर राधा तर निकुंज वनामध्ये होती महाराज म्हणतात. राधेची अवस्था ज्या वेळेला पाहिली
भ्रमर गीत त्या ठिकाणी तयार झालं महाराज. भागवतामध्ये अनेक गीत आहेत, गोपी गीत, भ्रमर गीत, वेणू गीत, युगल गीत, ते गीत गेले आणि हे हिंदी गीत सुरू झाले आता. त्याच्यामुळं काला येतच महिना न बोललेलं बरं. आपण बोला तर बिनकामी भानगडे होतात, पण ते भ्रमर जे गीत आहे महाराज म्हणतात, भ्रमर गीत ज्ञानोबाने सुद्धा वर्णन केलेले. ती भुंग्याला सांगते राधा, अरे तू अवगुण येस भ्रमरा, तू कसा आहेस. जोरात वाजवणार करूच फाट तसं जमलं मस्त. नाही तर 100 फटाकड्याची माळ लावली आणि त्याच्यात फुटले 12, बाकीचे फुसके. तसे आपले श्रोते मंडळी हुशार आहेत, ज्या ज्या वेळेला टाळ्या. नाही तर काय काय ठिकाणी महाराज अशी अवस्था होती, कोण काय ऐकायले कोण काय म्हणाले त्यालाच मिळ नसते. काय काय माणसं आता बऱ्याचदा आम्ही सांगितलेलं त्याला, कारण की त्याला ऐकूच येत नसते. काय काय माणसं असे बहिरे असते, इतके काय काय सुन बहिरे काय काय सुंद बहिरे, 2 प्रकारचे बहिरे असतात. 2 माणसं म्हातारे त्याच्यात भेटले पिंपळगावच्या बाजारात, जाऊ द्या तिकडे जिंतूरच्या बाजारात म्हणू आपण, काय आलं इथं जिंतूरच्या बाजारात आमच्या तिकडे 2 बहिरे. हे काय म्हणाले त्याला ऐकू येईल आणि ते काय म्हणाले याला ऐकू येईल. हे म्हणलं, हे म्हातारं म्हणलं कुठं बाजारला चालले काय, लक्षपूर्वक ऐका. हे काय म्हणलं कुठं बाजारला चालले काय, हे दुसरं म्हणलं नाही नाही बाजारला चाललो. हाय काय बाहेरचा मेल आता. हे काय म्हणलं कुठं बाजारला चालले काय, ते म्हणलं नाही नाही बाजारला चाललो. हे म्हणलं असं का, मला वाटलं बाजारला चालले काय कोण. तुका म्हणे ताळा नाही त्याच्या अवकाळा. एक म्हातारा असं मंदिराकडून घराकडे निघलं, 12-1चा टाइम खड्यात पडलं तर ते म्हातारा पुढचं म्हातारा झोपलेलंच होतं. हे आवाज देऊ देऊ गेले इकडे, राम भाऊ मी पडलो. हे काय म्हणाले, राम भाऊ मी पडलो. तिकून राम भाऊ म्हणले पडा पडा, आता पडायचा टाइम झाला. काय चालू होतं आपलं, कीर्तन जमला.